नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, नव्या वर्षात सरकारचा कर्मचाऱ्यांना बसणार आहे मोठा जोरदार झटका। मित्रांनो, एक बातमी समोर आलेली आहे। बातमी आहे नव्या वर्षात सरकारच्या कर्मचाऱ्यांना बसणार जोरदार झटका। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर आवडला आणि कामाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। मित्रांनो, नवीन वर्षाची सुरुवात केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नव्या आशेची किरण घेऊन येते। 2025 वर्षाच्या सुरुवातीला अवघे काही तासच शिल्लक असून आता केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या नजरा जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्त्यात म्हणजे DA वाढीवर लागल्या आहेत। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही संभाव्य वाढ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी ठरू शकते। मात्र DA म्हणजे महागाई भत्ता वाढ अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे AICPI डेटावर अवलंबून असेल, त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा होण्यास विलंब होत आहे। मित्रांनो, आपण आता बघूया की महागाई भत्ता कसा ठरतो। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA आणि पेन्शनधारकांना DR दर 6 महिन्यांनी सुधारित केला जातो, जो AICPI डेटावर आधारित असतो। केंद्र सरकार जानेवारी, जून आणि जुलै डिसेंबरच्या डेटाचे पुनरावलोकन करते आणि 12 महिन्याच्या सरासरी AICPIच्या आधारावर महागाई भत्ता वाढीची घोषणा करते। मात्र मागील काही वर्षातील रेकॉर्ड पाहिल्यास सरकार मार्चमध्ये DA वाढवण्याची घोषणा करेल, जी जानेवारीपासून लागू होईल। गेल्या वर्षी 16 ऑक्टोबर 2024 रोजी केंद्र सरकारने DA 3% वाढवून 53% केला, ज्याचा फायदा 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना झाला। तर जानेवारी 2024 मध्ये DA 4% वाढवून 50% करण्यात आला होता। त्याची घोषणा मार्चमध्ये करण्यात आली होती। जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता किती वाढणार? मित्रांनो, आपण याबद्दल बघूया। नवीन वर्षात पहिल्या 6 माहीत म्हणजे जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 3% DA/DR वाढवून मिळू शकतो। AICPIच्या सध्याच्या ट्रेंडच्या आधार जे ऑक्टोबर 2024 मध्ये 144.5 वर पोहोचले आणि आणखी वाढवण्याची अपेक्षा आहे। DA 56% वाढवला जाऊ शकतो, ज्याचा थेट परिणाम कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारावर होणार आहे। उदाहरणार्थ, ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन 18,000 रुपये आहे त्यांना 540 रुपयाचा लाभ मिळेल। त्याचवेळी जास्तीत जास्त 2.5 लाख रुपये पगार मिळणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना 7,500 रुपयाची वाढ मिळू शकते। तसेच DA वाढीचा लाभ पेन्शनधारकांनाही मिळेल। केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची महागाई सवलत 270 रुपयांनी वाढवून 3,750 रुपये होऊ शकते। तर मित्रांनो, कशी वाटली ही महत्त्वाची बातमी? जर बातमी आवडली आणि कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।